तर हे आम्ही कुठे चाललो आणि आपले नारायण पाटील कशाला फवारा देत आहे, तर हे सगळं सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ पुरा पाहून जावा. तर नमस्कार बाबले, हा आपला लकी आहे. त्याने घेतलं तर मला आयडेंटिटी कार्ड आणि टाकलं होतं गयात. त्याने म्हटलं वापस दे, तर तो माझ्याकडेच पाहत होता. तेवढ्यातच नळ आले, मग हातोहात पाणी भरून घेतलं. त्याच्या बाद नरेंद्रला घेऊन निघालो तुम्ही वावराकडे माझ्या भावाचा डबा घेऊन. मीनं अराळा डबा लटकून दिलता आणि भाऊ तिकडे काम करत होता. त्याच दिवशी गावात आल्या मूर्त्या विकण्यासाठी, एकापेक्षा अधिक आणि त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या मूर्त्या होत्या. इतर सर्व मूर्त्यांपैकी मला आवडलेली मूर्ती म्हणजे आपल्या महाराजांची. त्या दिवशी लायब्ररीवर जाणं काही झालं नाही म्हणून घरीच होतो. पण आपल्या गणामधला हाय करून टाकतो, इंस्टाग्रामवर टाकतो. अर्धा दिवस गेल्यावर माहित पडलं की पण्या घरीच आहे, म्हणून त्याच्यासोबत निघालतो वावराकडे. वावरात आलतो, आपल्या नारायण पाटील टरबूजच्या वेलाला फवारा देत होते आणि आपला पण्या गेलता तिकडे मोटर चालू करायला. नारायण पाटील यांचा टोटल मया 1.5 ते 2 एकर आहे. वावरातून 2 ते 4 बोर घेऊन आम्ही घराकडे निघालतो. पार्थाले घरी सोडून आम्ही निघालतो प्रणवच्या दुसऱ्या वावराकडे. आणि इकडे आपल्या प्रणवच्या वावरात कांदा आणि तिकडे टरबूजाचं काम चालू होतं. आणि तटीच आपल्या मोहन मामा त्यालाकर यांचं वावर आहे. त्या दिवसचा रविवार असल्याच्यानं हे दोघं बहीण भाऊ म्हणजे भक्ती आणि स्वराज बोरीच्या निसर्गरम्य अशा सावलीत बसले होते. तर पब्लिक, आजचा आपला ब्लॉग नसून ही दिवसाची एक सिरीज होती.